नमस्कार मैत्रिणींनो, बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्यावेळेस ब्लाऊज वरती रेडी नेक येतो किंवा स्लीव सुद्धा रेडी येत असते, तर अशा वेळेस ब्लाऊज कसा टिच करायचं, कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा ही जी डिझाईन आहे इथे तुम्ही बघू शकता, स्लीव्हजला आपल्याला ही डिझाईन दिलेली आहे। तर लॉंग जेवढी ह्या ठिकाणी डिझाईन दिलेली, वर्क दिलेले सेम तेवढीच आपण उंची मोजून घेणार आहोत आणि त्यानुसार स्लीव्ह कटिंग करणार आहोत। ओके, लॉंग स्लीव्ज असेल तर त्याच्यात मध्ये उंची कमी जास्त करता येते, त्याच्यामुळे सहज इझिली तुम्ही कट करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही। आता हा बॅक साईडला गळा दिलेला आहे आणि फ्रंट साईडला गळा नाही दिलेला आहे, ठीक आहे। तर हा बॅक साईडचा जेवढा गळा आहे तेवढाच आपल्याला ह्या ठिकाणी बसवायचा आहे। तर अशा पद्धतीने जो रेग्युलर प्रमाणे आता गळ्याची उंची आपल्याला इथे बघून घ्यायची, उंची किती आहे आणि त्यानुसार पेपर कटिंग करायचं आहे। पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला आता गळ्याच्या उंचीनुसार ऑलरेडी आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओ पण टाकलेले आहेत। त्याच्यानंतर आपला जो ऑनलाईन क्लासेस आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी शिकवत असते, गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मध्ये काय बदल केले जातात किंवा किती मायनस केलं जातं, गळ्याच्या उंचीनुसार कुठे बदल करायचं, प्लस कुठे करायचं, मायनस कुठे करायचं, अंगावरती येऊन मेजरमेंट घेतल्यानंतर कुठे बदल केले जातात, त्याच्यानंतर जुन्या ब्लाऊजवरती येऊन मेजरमेंट घेतल्यानंतर कुठे बदल करावे लागतात, हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने अगदी डिटेलमध्ये शिकवलं जातं। दोरी पाइपिंग पासून कप लावण्यापासून सर्व पॅटर्न तुम्हाला इथे शिकवले जातात। ओके, कॅनव्हास कसा लावायचा वगैरे, फिनिशिंग कशी द्यायची, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला क्लासेसमध्ये शिकायला मिळतात। तर तुम्हाला जर अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर 1 मे पासून आपण क्लास चालू करतोय ऑनलाईन, तर नक्कीच तुम्ही आपला क्लास हा जॉईन करू शकता। ओके, आपली फी सुद्धा खूप लिमिटेड आहे, सहज सर्व ताईंना परवडेल या पद्धतीनेच आपण फी पण या ठिकाणी ठेवलेली, जेणेकरून ज्या आपल्या घरगुती ताई आहेत त्या सर्व शिकू शकतील या पद्धतीनेच मी इथे शिलाई जी आपली फी असणार आहे ती ठेवलेली आहे। आता बघा आपल्याला हा ब्लाऊज कट करायचा आहे, टिचिंग करायचं, तर याचा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पुढेपर्यंत एंडिंग पर्यंत बघायचा आहे। तर याची कटिंग आज आपण बघणार आहोत। तर चला इथे जास्त व्हिडिओला वेळ न करता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी जो पेपर पॅटर्न आहे तो मी काढून घेतलेला आहे, ठीक आहे। तर स्लीव्ज अजून आपण कट नाही केलेली, ती डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहोत। तर गळ्याच्या उंचीनुसार या ठिकाणी कटिंग केलेले प्रिन्सेस कट आहे, गळा रुंदी पण या ठिकाणी मार्किंग करून घेतलेले आहे। तर हा जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट पण ठेवून आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया। आता प्रिन्सेसचा जो पार्ट आहे तो मार्किंग करताना आपल्याला साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी वाढवायचं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी मी पेपर कटिंग मध्ये ना हुकाईसाठी पण मार्किंग नाही वाढवलेली आहे, तर म्हणजे मार्जिन वाढवलेली नाहीये, तर ती इथेच वाढवून घेणार आहे। ऍक्च्युली बॅक हुकचा पण एक ब्लाऊज ह्या कस्टमरचं शिवायचं होतं म्हणून मी मार्जिन वाढवलेली नाहीये। तर बघा अशा पद्धतीने सेट करा, जसं ऍडजस्ट करता आलं तसं करा, परंतु उभ्या धाग्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न करा। या पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचंय, या पार्टला सुद्धा मार्जिन एक्स्ट्रा वाढवायची, ठीक आहे। या पद्धतीने मी मार्जिन वाढवून घेत आहे। पेपर पॅटर्न साईडला ठेवून दिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचंय। ज्या ताई नवीन असतील त्यांना थोडासा अंदाज नसेल तर त्यांनी काय करायचंय, या ठिकाणी टेपच्या साहाय्याने तुम्ही अर्धा इंच मार्किंग करून आणि मग मार्जिन वाढवू शकता। आणि जसं कटोकट आपण मार्किंग केलेलं सेम त्याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी कटिंग करायचं, कुठेही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये। बघू शकता मी जसं कट करते त्याच पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे। हुकाईसाठी पण आपण मार्जिन शिल्लक ठेवलेली, बघा तुम्ही आधी पण वाढवू शकता नंतर पण वाढवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। या पद्धतीने आता आपण प्रिन्सेसचा साइड पार्ट पण या ठिकाणी व्यवस्थित कट करून घेत आहोत। फिनिशिंग मध्ये अस्तर मेन कट करायचं आहे, जास्त काही गडबड करायची नाहीये। या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे। आता बघा स्लीव्हचं जे वर्क होतं त्याचं मेजरमेंट घेतलेले आहे, तर 8 इंचाची स्लीव्ह आहे। या ठिकाणी कॅप हाईट टाकलेली, कॅप हाईट घेतली आपण या ठिकाणी 3.25 इंचाची। त्याच्यानंतर आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं। बाहीचं ऑलरेडी मी कटिंग भरपूर टाकलेले आहेत आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती, त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी कटिंग करायचं आहे। आता इथे दंड घेर आणि या ठिकाणी मार्जिन 1.5 इंच घेते मी, नेहमी 1.5 इंच मार्जिन घेत असते। एक्स्ट्राचं फॅब्रिक साईडला ठेवायचं, कारण आपल्याला
पट्ट्या वगैरे लावायला लागतात. सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने 2 स्लीव्ज होते आपल्या. ओके. आणि फ्रंटचा जो खोलगट थोडासा भाग असतो तो या ठिकाणी कट करायचा. या ठिकाणी थोडंसं उभार हा जास्त वाटतोय तर मी व्यवस्थित लेवलमध्ये करून घेत आहे. इथे पॉइंट वगैरे येऊ द्यायचा नाही. ठीक आहे. या पद्धतीने फिनिशिंगमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्लीव्ज आहे ती मी कट करून घेणार आहे. तर बघा ह्या पद्धतीने स्लीव्ज आपण घेणार आहोत. अगदी परफेक्ट येणार आहे स्लीव्ज आपले. या पद्धतीने एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आणि आपल्याला काय करायचं, कट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बॅक साईडचा पार्ट हे बघा, इथे पाठीमागचाच भाग आपल्याला ठेवायचा. जी डिझाईन आहे ती एकावर एक दोन्ही शोल्डरच्या बाजूची चेक करून घ्यायची आणि थोडंसं ज्यावेळेस असा वर्कचा ब्लाऊज असेल आपल्याकडे डिझाईनचा, अशा वेळेस थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक हे ठेवून मग कट करायचं साईडने. जास्त एक्स्ट्रा ठेवलेले तुम्ही इथे बघू शकता. जसं की आपण रेग्युलर प्रमाणे मेन फॅब्रिक हा अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करत असतो, परंतु इथे मी जास्तच ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता फ्रंटचे पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे. हे जे काठ आहे ते एक्स्ट्रा दिलेले आहेत, परंतु ते कस्टमरने लावायला नाही सांगितलेले, त्याच्यामुळे आपण नाही लावणार आहोत. ठीक आहे. कारण स्लीव्हला ऑलरेडी वर्क दिलेलं आहे. ज्यांना वर्क नको आहे लावायचं तर मग त्यावेळेस या पद्धतीचे स्लीव्स तुम्ही अटेंड करू शकता. अशा पद्धतीने आपण परफेक्ट या ठिकाणी प्रिन्सेसचा पार्ट हा कट करून घेतलेला आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण लगेच स्टिचिंग करायला घेणार आहोत. आता प्रिन्सेसचा पार्ट हा व्यवस्थित, ज्या ताई नवीन असतील तर त्यांनी या ठिकाणी बॉल स्पिन लावल्या तरी सुद्धा चालेल. आणि या प्रकारे सर्व पार्ट मी इथे जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी जोडून घेतलेले. आता फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे. आता मी फ्रंटचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे या प्रकारे जोडायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर फ्रंटचा जो पार्ट आहे ना, गळा मी अलट पलट करणार आहे, कारण बॅकचा जो वर्कचा डिझाईन आहे ना त्याच्यामुळे काय असणार आहे, तो पण गळा आपल्याला अलट पलट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे फ्रंटचा सुद्धा या ठिकाणी अलट पलट करून घेतलेला आहे. हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कॅनव्हास टाकून आणि पायपिंगचा वापर वगैरे करू शकता, असं काहीच नाही. किंवा हातशिलाईची पट्टी लावली तरीही चालेल, परंतु या ठिकाणी आपण अलट पलटच करून घेतलेले आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला दाब शिलाई दिल्यानंतर किनारीची शिलाई देऊन घ्यायची. ज्या ताईंना किनारी शिलाई आवडत नसेल तर त्यांनी प्रेस लावायचं आहे, म्हणजे ते फिनिशिंग मध्ये दिसते. ओके. ह्या पद्धतीने आता साईडने पण आपण जोडून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पार्ट सेम टिच करायचा आहे. ओके. आणि एक्स्ट्राचे फॅब्रिक आपण इथे काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण जोडून घेतले, कट पण करून घेतले. आता प्रिन्सेसचा पार्ट आपल्याला इथे जोडायचा आहे. जोडताना नेहमी आर्मोलच्या साईडने आपण जोडणार आहोत. कुठेही ओढायचं तोडायचं अजिबात नाही. ओके. नाहीतर मग रिंकल्स वगैरे क्रिएट होतात. अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घेतलेली. दुसरा पार्ट पण सेम आपण त्याच प्रोसेसने जोडून घेणार आहोत. ठीक आहे. आता जोडल्यानंतर इंटरलॉक करून घेतलेले आहेत मी. आता इंटरलॉक करताना मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला मी 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे हुकाईसाठी, किंवा 1 इंचाची घेतली तरी चालेल. आणि ती आपण इथे वरच्या गळ्याच्या साईडने आतमध्ये फोल्ड करायचं आहे, कारण गळा अलट पलट ऑलरेडी टिच केलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने घेतलं आणि उलट करून मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. ओके. अशा पद्धतीने म्हणजे फिनिशिंग मध्ये शिलाई द्यायची. या पद्धतीने झाल्यानंतर पफ सुद्धा खूप सुंदर क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर आय पट्टी आपल्याला तयार करायची. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेलं आहे आणि दाब शिलाई देऊन आपल्याला या ठिकाणी पॉकेट सारखं तयार करून घ्यायचं आहे. आता अस्तरचं कसं आय आपण तयार करू शकत नाही, कारण अस्तर हे खूप नाजूक असतं आणि पातळ असतं. क्वालिटी थोडीशी ब्लाऊज पीसापेक्षा ती कमी असते. ठीक आहे. या पद्धतीने आता तुम्हाला किती इंचाची आईची पट्टी पाहिजे, तर मला या ठिकाणी 1 इंचाची पाहिजे, तर अशा पद्धतीने 2 इंचाची पट्टी आपण इथे घेतलेली. 2 म्हणजे 2.25 इंचाची घ्यायची. ओके. ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथे अर्धाच इंच फॅब्रिक हा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर सेंटर मध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे. ओके. शिलाई दिल्यानंतर सेंटर मध्ये खालच्या बाजूने आपल्याला कट करायचं आहे. कट केल्यानंतर आपण इथे काय करणार आहोत, खालच्या बाजूने आपल्याला हातशिलाईची पट्टी लावायची. इथे तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर पायपिंग सुद्धा वापर करू शकता तुम्ही पायपिंगचा.
खूप छान पद्धतीने येणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण घेतलं, आतमध्ये फोल्ड केलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता कच्ची शिलाई दिली तरी चालेल, कारण आपल्याला हात शिलाई करायची असते। ज्यांना करायची नसेल, फ्रंटला पदर असतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, मग त्यावेळेस किनारीहून पक्की शिलाई द्यायची। ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण हात शिलाईची पट्टी ही लावून घेणार आहोत। अगदी फिनिशिंग मध्ये आपल्याला इथे लावायची आहे। बघा, प्रॉपर फिनिशिंग मध्ये जर ब्लाऊज स्टिच केला, बघा किती सुंदर असा आपला हा इथे पफ क्रिएट झालेला फ्रंटचा गळा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। आता इथे आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे। बॅक साईडचा पार्ट घेतल्यानंतर इथे गळा रुंदी ही जास्त प्रमाणात असल्यामुळे ती मध्ये टिच करून घ्यायची नेहमी। जर असा ब्लाऊज असेल गळा रुंदी जास्त असेल तर मध्ये सेंटर मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक शिलाईमध्ये दाबला होता तो कट करायचा आणि मध्ये पुन्हा एक कट लावून घ्यायचा। ओके, याच्याने काय होतं ना, ब्लाऊज खूप छान पद्धतीने टिच करता येतो। आता इथे आपल्याला व्यवस्थित सेट करायचंय। आता इथे मी गळ्याची ऑलरेडी त्याच्यावर मार्किंग केलेली असते वरती, पण तेवढा गळा आपल्याला नाही घ्यायचा। ठीक आहे, हे त्यांचं आधीच्या गळ्यानुसार कटिंगचं मेजरमेंट होतं। त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, बॉल स्पिन ह्या लावून घ्यायच्या आहेत आणि चॉकच्या साहाय्याने वर्कचा जो गळा आहे त्याचं मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं। ते बघा, तुम्हाला सहज इझिली दिसणार। अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता, वर्क हात लावल्याबरोबर लगेच समजणार आहे, तर तसं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। आणि मग आता आपल्याला इथे काय करायचं, शिलाई मारायची। खूप सोपी पद्धत आहे, फक्त थोडंसं तुम्हाला गळा रुंदी असेल ती ऍडजस्ट करता येणं खूप गरजेचं आहे। तर मी सुद्धा ह्या पद्धतीने करत असते। ओके, कारण जसा वर्क मध्ये गळा आहे तसाच बसवायचा असतो आणि मग आपल्याला या ठिकाणी आपले पेपर कटिंगचं जे कटिंगचं मेथड आहे किंवा गळ्याची ती थोडीशी वेगळी असते। आता हा गळा जो आहे ना, तो असा चंद्रासारखा आकार येईल ह्या गळ्याचा। ठीक आहे, अशी खोलगट जास्त येणार नाही। ठीक आहे, या पद्धतीने गळे असतात हे, तर आपण तसंच मार्किंग केलेले आहे। आता दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। दाब शिलाई दिल्यानंतर इथे थोडीशी शिलाई निघाली होती ती मी डबल मारून घेतली। आता इथे दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची। बघा, कुठेही ब्लाऊजला कमी जास्त फिनिशिंग मध्ये या ठिकाणी शिलाई गेली असं बिलकुल नाही। ओके, आता रेडी झाल्यानंतर समजणार आहे। आणि टिकल्या भरपूर येते याच्यावरती, स्टोन वगैरे, त्याच्यामुळे स्टोन पण आहेत, वर्क सर्ट स्टोन आहेत त्याला, तर ते थोडेसे निघाले आहेत माझ्याकडनं। ठीक आहे, म्हणजे सहज निघतात ते, हात लावलं तरी निघतात। अशा पद्धतीने आपण किनारीहून शिलाई देऊन घेतलेली आहे। बघा, फिनिशिंग मध्ये गळा तयार झालेला आहे। आता साईडने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची। ब्लाऊज व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सेट करून घ्यायचा नेहमी। बघा, मी कशा पद्धतीने सेट करत करत या ठिकाणी शिलाई मारते, सेम तुम्हाला त्याच पद्धतीने करायचंय। प्रोसेस ही अशीच असणार आहे, बघू शकता। अस्तर आणि मेन फॅब्रिक हे आपल्याला ब्लाऊज बरोबर ऍडजस्ट करायचं। असं नाही की चला बाबा ब्लाऊज घेतला आणि सहज कट करून टिचिंगला घ्यायचं, नाही। हे वर्क आपल्याला आधी लक्षात घ्यायचंय, कसं आहे काय आहे, मग कसं केल्यानंतर कसं बसेल हे तुम्हाला सर्व जाणून घ्यायचंय। बघा, किती सुंदर गळा झालेला आहे। तर अशा पद्धतीने गळा हा तुम्हाला ऍडजस्ट करता येणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे नेहमी वर्कच्या गळ्याच्या उंचीनुसार कटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, आता पेपर कटिंग तर मी नाही दाखवलं, परंतु 34 साईजचे जे आपले पेपर पॅटर्न असतात त्याच्यावरती पण सहज इझिली बसतो। आता हे कस्टमर माझ्याकडे खूप जुनं होतं, तर त्यांचं जे जुनं मेजरमेंट होतं तेच मी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे। आता टक्सची मार्किंग करून घेतलेली ऑलरेडी, पेपर कटिंग मध्ये मी टक्सची मार्किंग पण तुम्हाला दाखवत असते। टक्स आपल्याला ह्या ठिकाणी टिच करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण टक्स आपण ह्या ठिकाणी टिच करून घेणार आहोत। आता इथे दुसऱ्या बाजूचा टक्स आपण टिच करून घेतलेला आहे। कमरेची पट्टी ह्या ठिकाणी लावून घ्यायची। या ठिकाणी 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ती आपण ह्या ठिकाणी टिच करून घेत आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित टिच करायचे, दाब शिलाई द्यायची आहे। आणि दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये फोल्ड करून कच्ची शिलाई देऊन घ्यायची। कच्ची शिलाई दिल्यानंतर आपल्याला ती म्हणजे नंतर हात शिलाई काढल्यानंतर ती आपल्याला सहज म्हणजे काढता येते मोठी शिलाई दिल्यानंतर। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित
कमरेच्या साईडला पट्टी लावून घेतली. ज्यांना अलट पलट करायचे असेल त्यांनी कमरेच्या साईडला अलट पलट पण करू शकता. या पद्धतीने आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर आपल्याला जॉईंट करायचे दोन्ही बाजूच्या, आणि शोल्डरला पण मी इंटरलॉक करून घेणार आहे. बघा या पद्धतीने शोल्डर आपले जॉईंट झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर फिटिंगची बाजू ही व्यवस्थित चेक करून घ्यायची. थोडंफार कमी जास्त असलं फॅब्रिक ते इक्वल मध्ये करायचंय, परंतु अगदी नॉर्मल ठीक आहे एखाद लाईनचं, परंतु एखाद 2 लाईनचं ठीक आहे, परंतु जास्त नको व्हायला. आता इथे आपण स्लीव्स पण जोडून घेणार आहोत. आता स्लीव्स जोडताना मेन म्हणजे जी डिझाईन आहे ती सेंटर मध्येच यायला पाहिजे. तर सर्वप्रथम आधी आपण स्लीव्हला सेंटर लावून घेतलेला आहे, त्याच्यानंतर याचा सेंटर सुद्धा आपण घेतलेला आहे मार्किंग करून, आणि नॉच लावून घ्या. ओके, आता सहज इझिली आपल्याला काय होणार आहे, या ठिकाणी स्लीव्स ची जी डिझाईन आहे ती सेंटर मध्ये जी यायला पाहिजे ती येणार आहे या ठिकाणी 100%. ओके, अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे. आता आपल्याला इथे काय करायचं, व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. बघा या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेणार आहोत, आणि दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. सेम याच प्रोसेसने आपण दुसरी स्लीव्स पण तयार करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपल्याला स्लीव्स पण या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं. सेम याच पद्धतीने दुसरी स्लीव्स तयार करून आपण कट करून घेणार आहोत. ओके, आता स्लीव्स आपल्या तयार झालेले आहेत. या ठिकाणी शोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. शोल्डर जवळ काही कमी जास्त फॅब्रिक असेल तो कट करून घ्यायचा, आणि स्लीवचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर हा बरोबर ठेवायचा, आणि तिथून आपल्याला स्लीव जोडायची. बॅकला कमी खोलगट असतो आणि फ्रंटला जास्त खोलगट जो भाग असतो स्लीवचा तो आपल्याला अटॅच करायचा असतो. ठीक आहे, तर हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु तरी एकदा तुम्हाला सांगून देते. अशा पद्धतीने स्लीव्ज आपली या ठिकाणी जोडून घेतलेली आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची. डबल शिलाई दिल्यानंतर दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज आपण जोडून घेणार आहोत. ओके, जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, इंटरलॉक करून घ्यायचं. ओके, कारण काय होतं ना, नंतर इंटरलॉक केलं की ते अर्धवटच राहतं आणि ते चांगलं दिसत नाही. आता इथे आपण लगेच ब्लाऊज फिटिंगला घेतलेला आहे, कारण दुसऱ्या साईडची स्लीव्ज ही जोडून घेतलेली आहे. आता फिटिंग करताना कडेच्या साईडने एक शिलाई सर्वप्रथम आधी देऊन घ्या. थोडंफार मागे पुढे फॅब्रिक हा होतोच, तर तो व्यवस्थित कट करायचा. कट केल्यानंतर ह्या बाजूचं पण सेम त्याच प्रोसेसने मी या ठिकाणी शिलाई देऊन घेणार आहे. ओके, ह्या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित शिलाई देऊन घेणार आहोत. व्यवस्थित सेट करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आर्महोल राऊंड आणि कमरेचं मेजरमेंट हे आपण टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण व्यवस्थित एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून टाकलेलं आहे. आता मला इथे मेन फिटिंग करण्याच्या आधी यांना लेस टाकायची. काय होतं, फिटिंग करून घेतल्यानंतर ती लेस टाकायला खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता साईडने तर एक शिलाई देऊन घेतली, तुम्ही नाही दिली तरी सुद्धा चालेल, असं काही नाही. आधी तुम्ही लेस लावून घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता सर्वप्रथम ही लेस लावताना आरीवर्कची लेस आहे, त्याच्यामुळे दाब आपल्याला हा चेंज करावा लागणार आहे. तर इथे मी काय केलं, दाब चेंज करून घेतला आधी, आणि त्याच्यानंतर ही लेस लावायला सुरुवात केलेली आहे. आता लेस लावताना सिंगल दाबाचाच वापर करावा लागतो. तो जो दाब आहे मशीनचा तो 2 in 1 आहे, म्हणून सहज पटकन सेकंदात आपण चेंज करून आणि ह्या पद्धतीने लेस इथे अटॅच करू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूच्या स्लीव्हला ही लेस टाकून घेणार आहोत. खूप सुंदर लेस आहे. पर्सनली ही लेस मला सुद्धा खूप आवडलेली आहे. ओके, म्हणजे जे आपण हाताने करतो ना त्याच्यापेक्षा फास्ट ही आरीवर्कची लेस इथे लागली जाते, कारण रेडी असते ती, त्याच्यामुळे अशा पद्धतीने घेतलेली आहे. त्याच्यानंतर फिटिंगची लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे, आणि इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. बघा या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर 1-2 शिलाई पुन्हा एक्स्ट्रा आपण देऊन घेणार आहोत, आणि कडेने आपण इंटरलॉक करून घेणार आहोत. तर या पद्धतीने वर्कचा ब्लाऊज असतो तो आपल्याला टीच करायचा असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि बघा आपल्याकडे 1 तारखेपासून 1 मे पासून ऑनलाईन क्लासेस आपले चालू होत आहेत.
ओके, मध्यंतरी आपला 20-25 दिवस ते आपण गॅप दिला होता. ओके, त्याच्यानंतर आता आपण 1 तारखेपासून पुन्हा क्लास चालू करतोय. तर नक्कीच तुम्हाला क्लास करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेले त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अगदी डिटेलमध्ये डीपमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. ओके, तुम्ही रिझल्ट आपला बघू शकता. यूट्यूबवरती मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत.